हिरवी मूग खाणे शरीरासाठी खूपच फायदेशीर ठरते, कारण यामध्ये प्रथिने, लोह, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन B6 सह खूप सारी पोषक अशी जीवनसत्वे असतात. शिवाय यामुळे वजन नियंत्रणात राहण्यास मदत होते, पचनसंस्था सुधारते आणि हृदयासंबंधी काही आजार असतील तर ते देखील दूर होतात. त्यामुळे आपल्या आहारामध्ये अधूनमधून हिरव्या मुगाचे सेवन करणे गरजेचे ठरते. हिरव्या मुगाला मोड आणून खाल्ल्याने त्याची पौष्टिकता आणखी वाढते. तर आज मी अशाच प्रकारे हिरव्या मुगाला मोड आणून त्यापासून एक झणझणीत चमचमीत अशी रेसिपी बनवत आहे. याला तुम्ही भाजी किंवा उसळ म्हणू शकता. अगदी पौष्टिक आणि टेस्टी होते. तर इथे मी 1 वाटी मूग रात्रभर भिजवून त्याला नंतर एका सुती कापडामध्ये बांधून ठेवले होते आणि त्याला अशा प्रकारे छान असे मोड आलेले आहेत. आता यापासून आपण भाजी बनवणार आहोत. तर गॅसवर कढई गरम केलेली आहे. यामध्ये 3 ते 4 चमचे तेल ओतावे. तेल चांगले गरम झाले की यामध्ये पाव चमचा जिरे मोहरी घालावी. जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये चिमूटभर हिंग घालावा आणि एक मोठ्या आकाराचा कांदा अशा प्रकारे बारीक चिरून घालावा. आता हा कांदा आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे. पहा इथे मी कलत्याने हा कांदा चांगला हलवून घेत आहे. आता यामध्ये 3-4 हिरव्या मिरचीचे बारीक काप करून घालावेत आणि ते देखील कांद्यासोबत चांगले परतून घ्यावेत. पहा अशा प्रकारे. आता यामध्ये 10-15 कढीपत्त्याची पाने घालावीत आणि ती देखील या तेलामध्ये चांगले परतून घ्यावीत. आता यामध्ये अर्धा चमचा आलं लसूण पेस्ट घालावी आणि ती देखील या कांद्यासोबत चांगली परतून घ्यायची आहे. पहा कलत्याने अशा प्रकारे हा कांदा आणि आलं लसूण पेस्ट मी चांगली परतून घेत आहे. कांदा फार आपल्याला परतून घ्यायचा नाही, तर हलकासा पारदर्शक झाला की यामध्ये एक मध्यम आकाराचा बटाटा आणि 3-4 गाजराचे बारीक तुकडे करून घालावेत. आता इथे गाजर आणि बटाटा घालणे ऑप्शनल आहे. तुम्हाला घालायचे नसेल तर नाही घातले तरी देखील चालेल. आता कांद्यासोबत हे गाजराचे काप आणि बटाट्याचे काप व्यवस्थित परतून घ्यावेत. आता लगेचच यामध्ये 2 मध्यम आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घालावेत आणि ते देखील चांगले परतून घ्यावेत. आता टोमॅटो लवकर परतण्यासाठी यामध्ये अर्धा चमचा मीठ घालावे आणि पुन्हा हे कलत्याने व्यवस्थित हलवून घ्यावे. पहा अशा प्रकारे. आता हा टोमॅटो चांगला मऊ होऊ द्यायचा आहे. त्यासाठी यावर झाकण ठेवावे आणि मध्यम आचेवर 2 मिनिटे चांगले वाफवून घ्यावे. यामुळे बाकीच्या भाज्या देखील छान शिजतात आणि टोमॅटो देखील पटकन मऊ होतो. पहा 2 ते 3 मिनिटे अशा प्रकारे कलत्याने एकसारखे हलवले आणि 1-2 वेळा अशा प्रकारे वाफवून घेतले की हा टोमॅटो देखील छान मऊ होतो. आता यामध्ये काही सुके मसाले घालावेत. यामध्ये अर्धा चमचा धने पावडर, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा घरचा काळा मसाला, चवीनुसार लाल तिखट आणि पाव चमचा हळद घालावी. आता हे सर्व मसाले अशा प्रकारे तेलामध्ये चांगले परतून घ्यावेत. साधारण मध्यम आचेवर 1 मिनिटभर हे मसाले चांगले परतून घ्यावेत, म्हणजे याचा छान असा स्वाद भाजीमध्ये उतरतो. पहा इथे हे मसाले छान असे तेल सुटेपर्यंत मी परतून घेतलेले आहेत. आता यामध्ये मोड आलेले मूग घालावेत आणि कलत्याने हे मूग अशा प्रकारे फोडणीमध्ये व्यवस्थित परतून घ्यावेत, म्हणजे मसाल्याचा सर्व स्वाद या मुगाला व्यवस्थित लागतो आणि भाजी देखील छान अशी चवदार होते. 1 ते 2 मिनिटे अशा प्रकारे कलत्याने मी व्यवस्थित हलवून घेतलेले आहे. आता यामध्ये चवीनुसार मीठ घालावे आणि पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यावे आणि नंतर यामध्ये अर्धा कप गरम पाणी ओतावे आणि पुन्हा एकदा हे कलत्याने व्यवस्थित मिक्स करून घ्यावे. पहा अशा प्रकारे. आता यावर झाकण ठेवावे आणि मध्यम आचेवर साधारण 4 ते 5 मिनिटे चांगले शिजवून घ्यावे. 4 ते 5 मिनिटानंतर यावरील झाकण काढून पाहावे. पहा भाजी छान शिजलेली आहे आणि यामध्ये घातलेल्या सर्व भाज्या आणि हे मोड आलेले मूग देखील छान असे शिजलेले आहेत आणि याला रंग देखील पहा खूप छान आलेला आहे. घातलेले सर्व पाणी देखील आटलेले आहे. बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालून पुन्हा एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचे आहे. पहा अशा प्रकारे. पहा अशा प्रकारे आपली झणझणीत चमचमीत मोड आलेल्या मुगाची उसळ किंवा भाजी तयार झालेली आहे. ही भाजी आपण चपातीसोबत, भाकरीसोबत खाऊ शकतो किंवा डब्याला देखील देऊ शकतो. तुम्हाला जर आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.